नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊ एक प्रेरणादायी विचार. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. 26 डिसेंबर 2004 रोजी 9.3 रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड सुनामी लाट निर्माण झाली. या लाटेने भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात हाहाकार माजवला. यात सुमारे 2,30,000 लोक मृत्युमुखी पडले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील 1700 जणांचाही समावेश होता. विद्यार्थ्यांनो, या त्सुनामी लाटेपासून पश्चिम बंगालला तेथील मॅनग्रुव्ज वनांनी वाचवले होते. 26 डिसेंबर 1997 रोजी विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार मिळाला. 26 डिसेंबर 1982 रोजी टाइम मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कम्प्युटर अर्थात PC या एका मानवी वस्तूस देण्यात आला. 26 डिसेंबर 1976 रोजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ अर्थात मार्क्सिस्ट लेनिनिस्ट यांची स्थापना झाली. 26 डिसेंबर 1898 रोजी मेरी क्युरी आणि पेरी क्युरी यांनी प्रथमच रेडियम हे मूलद्रव्य वेगळे केले. 26 डिसेंबर 1948 रोजी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचा जन्म झाला. 26 डिसेंबर 1941 रोजी रंगभूमीवरील कलाकार लालन सारंग यांचा जन्म झाला. 26 डिसेंबर 1935 रोजी रेमन मॅग्सेसे पुरस्कार विजेत्या डॉक्टर मेबल आरोळे यांचा जन्म झाला. बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या त्या संचालिका होय. त्यांचा मृत्यू 27 डिसेंबर 1999 रोजी झाला. 26 डिसेंबर 1925 रोजी शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक पंडित कृष्णा गुंडोपंत तथा KG गिंडे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 13 जुलै 1994 रोजी झाला होता. 26 डिसेंबर 1917 रोजी साहित्यिक डॉक्टर प्रभाकर माचवे यांचा जन्म झाला. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत 100हून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्नभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह आहेत. एक तारका, दर्द के, पाबंद इत्यादी कादंबऱ्या तसेच नाट्यचर्चा, समीक्षा आदींचा समावेश आहे. 26 डिसेंबर 1914 रोजी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉक्टर मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 फेब्रुवारी 2008 रोजी झाला होता. 26 डिसेंबर 1914 रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉक्टर सुशीला नायर यांचा जन्म झाला. महात्मा गांधींच्या स्वीय सहायिका व डॉक्टर गांधीवादी कार्यकर्त्या त्या आहेत. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या मोठ्या संस्थेत रूपांतर झाले आहे. त्यांचा मृत्यू 3 जानेवारी 2000 रोजी झाला होता. 26 डिसेंबर 1893 रोजी आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते माओ त्से तुंग यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 सप्टेंबर 1976 रोजी झाला होता. 26 डिसेंबर 1791 रोजी इंग्लिश गणिततज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्वज्ञ, पहिल्या यांत्रिक संगणकाचा जनक चार्ल्स बॅबेज यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 ऑक्टोबर 1871 रोजी झाला होता. 26 डिसेंबर 2006 रोजी अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1921 रोजी झाला होता. 26 डिसेंबर 2000 रोजी नाटककार आणि साहित्यिक प्राध्यापक शंकर गोविंद साठे यांचा मृत्यू झाला. 26 डिसेंबर 1999 रोजी भारताचे 9वे राष्ट्रपती व 8वे उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1918 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1989 रोजी व्यंगकार व लेखक केशव तथा के. शंकर पिल्ले यांचा मृत्यू झाला. भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे ते जनक होते. 1976 साली त्यांना भारत सरकारचा पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला होता. चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट आणि शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम यांचे ते संस्थापक होय. त्यांचा जन्म कायम कुलम, केरळ येथे 31 जुलै 1902 रोजी झाला. 26 डिसेंबर 1972 रोजी अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष हॅरी S. ट्रुमन यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 8 मे 1884 रोजी झाला होता.
26 डिसेंबर 1530 रोजी पहिला मुघल सम्राट, हिंदुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1483 रोजी झाला होता. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 26 डिसेंबरचे दिनविशेष. आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ एमपीएससी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.